मित्रांनो, कर्नाटक मुलबागावून वरनं आलेल्या इस्माबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण माझ्या फीडवर खूप लोकांचे कमेंट्स आले. काही कमेंट्स पॉझिटिव्ह होत्या, काही कमेंट्स निगेटिव्ह होत्या. त्यामध्ये काही लोकांच्या कमेंट्स अशा होत्या, की हा पाकिस्तानी स्पाय असेल. काही लोकं बोलतात, की हा बांगलादेशी असेल. काही लोकं बोलतात, की हा पोरं पळणाऱ्या टोळीमधला असेल किंवा काही लोकं असे पण बोलतात, की हा जंगलामध्ये आग लावणारा माणूस असेल. तर जेव्हा मला पण प्रथम दर्शन की ह्या व्यक्तीला जेव्हा मी भेटलो, तेव्हा मला पण सेमच वाटलं होतं, की हा कोणीतरी पाकिस्तानी स्पाय असेल किंवा हा वेगळाच इसम वाटत असेल. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरचा माझा हा व्हिडिओ पण बघू शकता. मुळात हा सीन कसा झाला असेल, मला एका डॉक्टरांचा कॉल आला की "भाई सचिन, तुला एक व्हिडिओ बनवायचे म्हणून तुला देवरणवाडीला यायचंय." मुरबाडमध्ये मी 18 ते 20 वर्षापासून राहतो. मला देवरणवाडी सुद्धा माहित नव्हती. मी लाईव्ह लोकेशन Google मॅपवरून लावून मी त्या लोकेशनपर्यंत पोहोचलो होतो. 7 ते 8 किलोमीटरवरती वाडी आहे. जेव्हा मी शूट करून रिटर्न जेव्हा येतो, तेव्हा हा इसम मला समोर आला आणि मला विचारलं, "दादा, आगे स्टेशन कोणचं आहे?" तर मी विचार केला, यार मुरबाडमध्ये ट्रेन नाहीये, तर मग हा स्टेशन कोणता विचारतो. तेव्हा मी माझ्या ताईच्या मुलाला बोललो, की "तू कॅमेरा स्टार्ट कर. हा मला कोणीतरी बहिरूपी वाटतं." त्याच्याशी जेव्हा मी बोललो, मग त्याच्या बोलण्यावरनं मला वाटलं, की हा नक्कीच काहीतरी वेगळाच प्रकारे हा मनोरुग्ण वाटतोय. हा बहिरूपी आहे, की नक्की कोण आहे? मला सुद्धा हा वाटला होता पाकिस्तानी स्पाय असेल किंवा हा देखरेख करायला असेल, मुलं पळवणारा टोळीमधला हा कोणतरी मेंबर वाटतोय. पण जेव्हा मी त्याच्याशी बोललो, तेव्हा मला असं वाटलं, की अरे हा कोणी नसून हा मनोरुग्ण आहे. याच्या डोक्यावर काहीतरी पडलंय. कारण तो प्रत्येक स्टेटमेंटला त्याचं स्टेटमेंट तो चेंज करत होता. खूप बोललो. त्यानंतर वाडीमधली पोरं वगैरे जमा व्हायला सुरुवात झाली होती. मी सांगतो तुम्हाला, जर मी तिथे नसतो तर डेफिनेटली गावातल्या पोरांनी त्याला मारलं असतं. काहीतरी देवाची कृपा होती, की तो मलाच भेटला. नेमकी 2-3 गाव क्रॉस करून 8 किलोमीटर तो चालत आला आणि तो नेमकी मला भेटलाय. त्यानंतर त्याच्याशी बोललो मी. त्यानंतर मला समजलं, की हा नक्कीच मनोरुग्ण आहे. कारण त्याच्या खिशामध्ये पण बिडीचा बंडल होता. खिशामध्ये तिकीट होता किनोली शापूरचा आणि ₹80 खिशामध्ये होता आणि तो जसा बोलतोय, माझे तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तो खूप मला वेगळ्या लेव्हलचाच माणूस वाटत होता. त्यानंतर मी डिसाईड केलं, की याला आपण पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. त्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही त्याला घेऊन गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माझे 3 ते 4 तास पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट देण्यामध्ये गेले. आमचे 5 जणांचे स्टेटमेंट पोलिसांनी घेतले. त्यानंतर पोलीस पण बोलले, की "अरे, हा कोणतरी मनोरुग्ण वाटतोय. हा कोणी पाकिस्तानी स्पाय वाटत नाही किंवा बांगलादेशी वाटत नाही. हा याच्या डोक्यावर झालेला परिणाम हा कुठून तरी आपल्याकडे चुकून आलेला आहे." कारण मुलबागल आणि मुरबाड या नावामध्ये काहीतरी कॉन्ट्रडिक्शन होतं. त्यामुळे तो इकडे आला होता. त्यानंतर पोलिसांनी खोमण्यामध्ये त्याला ₹300 दिले. मी नंतर एक चिठ्ठीमध्ये त्याला त्याचं डिस्क्रिप्शन लिहून दिलं, पत्ता लिहून दिला, की जेणेकरून नेक्स्ट टाईम कुठल्या माणसाला हा जर भेटला तर त्याला ही चिठ्ठी दाखवण्यात येईल आणि हा त्याच्या सुखरूप जागी हा पोहोचेल. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हिडिओ सगळे व्हायरल झाले आणि त्यानंतर मला कल्याणवरनं फोन आला, की दादा हा याचं नाव आहे तंबू आणि हा कल्याणच्या पत्रीपूल इथे राहणारा हा माणूस आहे. हा मनोरुग्ण आहे. याच्या डोक्यावर परिणाम झाला. तसं मी विचार केला, की हा मनोरुग्णच आहे. तर या सगळ्या गोष्टी, त्या इन्सिडेंट त्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि हा माझा फायनल व्हिडिओ असणार आहे. यानंतर मी त्या कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ टाकणार नाही. दॅट्स इट. थँक यू.